नमस्कार. ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे यंदा तुमचा दिवाळीतील फराळ देखील महागणार आहे. कारण यंदा भारतातून बऱ्याच प्रमाणामध्ये जो फराळ एक्सपोर्ट होत होता तो एक्सपोर्ट होणार नाही आहे. त्याची मागणी कमी झालेली आहे. कारण ट्रम्प यांनी अतिरिक्त टॅरिफ लावलेला आहे. भारतातून परदेशात मोठी मागणी असते फराळाला. ट्रम्प यांनी भारतीय उत्पादनावर 50% अतिरिक्त शुल्क लावलेलं आहे. त्यामुळे फराळ एक्सपोर्ट हा कमी झालेला आहे. जवळजवळ 50% अतिरिक्त टॅरिफ असल्यामुळे आणि महागाई यंदा असल्यामुळे 50 ते 20% फराळ देखील महाग झाला आहे. पटकन आपण पाहूयात की फराळामध्ये कोणते पदार्थ किती रुपयापर्यंत पोहोचले आहेत. तर करंजी 880 रुपये, बेसन लाडू 960 रुपयापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. आणि सोबतच जर भाजणीची चकली घेतली तर 520 ते 600 रुपये, शंकरपाळे 400 ते 450 रुपये पोहोचलेले आहेत. काजी चिवडा 440 रुपये प्रति किलो, मका चिवडा 320 रुपये किलो, बटाटा चिवडा 460 रुपये, तिखट शेव 400 रुपये, लसूण शेव 400, भाकरवडी 420 आणि काजू पतिसा हा 520 रुपये प्रति किलो पोहोचलेला आहे. आपण एक छोटंसं गणित पाहूयात. त्या जर फराळ तुम्हाला पाठवायचा असेल US ला तर 3 किलोचा दर कसा आहे. अमेरिकेला जर पाठवायचं असेल तर 7,500 रुपये लागत होते. आता त्यावर 50% अतिरिक्त टॅरिफ द्यावा लागेल, तर 7,500 हे आधीचे आणि त्यात अतिरिक्त 50%. त्यामुळे आता ते आवाक्याच्या बाहेर गेलेलं आहे ते कुरिअरने अमेरिकेला पाठवणं. आता जर इतर देशामध्ये पाठवायचं असेल तर काय त्याचे कर आहेत, म्हणजे त्याची तुम्हाला रक्कम मोजावी लागेल तेही पाहूयात. तर इंग्लंड, सिंगापूर, दुबईला पाठवायचं असेल तर 4,800 लागतील, जे तुलनेनं 7,000 लागतात अमेरिकेला पाठवायला. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, कोरियाला पाठवायचं असेल तर 8,500 लागतील. आणि भारतात कुठेही जर तुम्हाला फराळ पाठवायचं असेल तर 3,500 रुपये लागतील. तर तुम्ही यंदा तुमचे कोणी मित्र किंवा तुमचे कोणी ओळखीचे अमेरिकेला आहेत ज्यांना तुम्ही फराळ पाठवू इच्छिता त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच ग्लोबल अपडेट पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करा.